की ज्यांच्यामुळे या ठिकाणी आपण आज हिंदू म्हणून सण साजरे करतो ते छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती शंभू राजांमुळे. आणि म्हणून आज अभिमान वाटतो की राजांमुळे आज आम्ही सुखाचं समाधानाचं जीवन आज जगतोय. कारण का हे हिंदू राष्ट्र होतं आहे आणि उद्याही राहणार आहे. आणि म्हणून हिंदू म्हणून प्रत्येकानं गर्वानं आमचा अभिमान मध्ये बाळगला पाहिजे. आणि आज दिवाळीचा सण आहे मंडळी आणि हा दीपोत्सवाचा कार्यक्रम सर्वांना दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा. या ठिकाणी मी ही जे आयोजक मंडळी आहेत कारण का वेळ फार कमी आहे आणि म्हणून या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय कोकण युवा संघ सदा आपले करून मन मोकळे कोकणवासी म्हणती सदा आपले करून मन मोकळे साऱ्या कार्यात अग्रेसर अश्विनी ताई किशोर पोकळे साऱ्या कार्यात अग्रेसर अश्विनी ताई किशोर पोकळे समाज कार्य हे करते दमदार किशोर दादा मनाचे दिलदार कला क्रीडा सामाजिक क्षेत्रात सदा कार्यामध्ये झोकले है ना साऱ्या कार्यात अग्रेसर अश्विनी ताई किशोर पोकळे. पुन्हा एकदा त्यांना भरभरून शुभेच्छा देतो त्यांच्या कार्यात अशीच भरभराट होऊ दे की जे कोकणवासी आपले आहेत सर्व मंडळी. आणि शिवगौरी सुत हे नटराजा मंगलमूर्ती गणराया रंग भरावे रंगणी देवा लागतो येऊन तुझ पाया भैरी जोगेश्वरी केदारनाथा आळवितो मी तुझा आता नावाचे हे राखीसी वैभव नित्य झुकवी तुम्हाला. आणि म्हणून या ठिकाणी घेते सगळी गाव सोडून मंडळी या ठिकाणी पोटा पाण्यासाठी आलेले आहेत. मगाशी साक्षीने चांगला गण येते म्हणजे स्तपन या ठिकाणी घेतलं आणि म्हणून या ठिकाणी मागणं मागावं ईश्वराकडे ही माझी सर्व मंडळी सुखा समाधानानं ठेवू मंडळी. आणि म्हणून या ठिकाणी स्तपन घेते गाव सोडून आमचा राहतो इथे कोकणी
गाव सोडून आमचा राहतो इथे कोकणी नको दगदग जीवनी हे गणा सुखी ठेवचा कर्मनी 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 पुणे तिथे काय होणे म्हणते दुनिया सारी थकल्याची माल नित्य तूच देऊ मारी थकल्याची माल तूच नित्य देऊ मारी थकल्याची माल तूच नित्य देऊ मारी कामात ताण कमी करसी तू क्षणोक्षणी कामात ताण कमी करसी तू क्षणोक्षणी नको दगदग जीवनी हे गणा सुखी ठेवचा कर्मनी 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 गावाकडे बालपण संपले भराला दुनिया बघत सारा गावाचा पसारा ही दुनिया बघत साऱ्या गावाचा पसारा ही दुनिया बघत साऱ्या गावाचा पसारा आठवण येते लागता ओढ गाव जीवनी आठवण येते आठवण येते लागता ओढ गाव जीवनी नको दगदग जीवनी हे गणा सुखी ठेवचा कर्मनी नको दगदग जीवनी हे गणा सुखी ठेवचा कर्मनी नको दगदग जीवनी हे गणा सुखी ठेवचा कर्मनी गाव सोडून आमचा राहतो इथे कोकणी गाव सोडून आमचा राहतो इथे कोकणी नको दगदग जीवनी हे गणा सुखी ठेवचा कर्मनी 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 ओम श्री सद्गुरु भ्यो गोविंद गुरुवर्य माझे विजय राजेंद्र वस्ताद साजे भोलेनाथ अक्षय ओंकार देवता संगीतकार साजे कवी रत्नाकर रणात गाजे बोला खंडारदास वाडीचा शिवचैतन्यनाथ मंडळ आणि भोयवाडी शाखा नवदूत हनुमान नृत्य कला मंडळ बुर्डे गोठलवाडीचा बोल तू रे भाले की जय गण घेते गवळण यायचे नाही का सगळ्यांना उत्सुकता आहे सगळं पुढचं ऐकण्याची आणि म्हणून डायरेक्ट गडावरती घेते या ठिकाणी रविदादा मोरगिरी शिंदे कोल्हापूर याच्याकडून या ठिकाणी 500 रुपयाचा पारितोषिक आले मी त्याचा खूप आभारी धन्यवाद.
जोरात जोरात बोल नक्कीच करणार. आणि या ठिकाणी गण घेतोय नंतर म्हणून एकच अंतराचं गण घेतोय. दुसरं त्यांची फरमाईश होती मगाशी दादांचं नाव घेतलं ते फक्त त्याचा अंतरा घेतो आणि म्हणून शॉर्टकटमध्ये गण आटपून टाकतोय. दिवाळी आली आहे की नाही, जेव्हा गणराय येतो तेव्हा मोदक लाडू सगळं मिळतं आहे की नाही. पण हे गणा तू एकदा दिवाळीला येऊन बघ काय आई करंजा लाडू मोदक म्हणजे सगळं काही बनवते फराळ शंकरपाळ्या असू दे चकल्या असू दे की नाही. अरे गणा तू एकदा ये दिवाळीला आणि म्हणून त्याला आराधना करतोय काय. आली आली घरी ही दीपावली आली आली घरी ही दीपवाली चिवडान बोर शंकरपाळी सारा फराळ बनविला चकली करंजा लाडू खायला गण येना दिवाळीला चकली करंजा लाडू खायला गण येना दिवाळीला लाडू खायला गण येना दिवाळीला चकली करंजा लाडू खायला गण येना दिवाळीला. सुदर्शनावाणी चकली दिसे कडकोरांनी भरली दिसे पंजाई आडती लाडू बेसडाचे गोड गोड खाणे असे चढाचे असे डबा भरलीला चकली करंजा लाडू खायला गण येना दिवाळीला गण त्याला जोडून घेतोय. मी जास्त वाढवित नाही तुझ्यासारखी 3-3 अंतराची गाणं म्हणत नाही. मी जेवढा फास्ट घेतोय तेवढं घेतोय आणि म्हणून फरमाईश होती सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय तुझं गाव काय हाय ग आहे की नाही. आणि म्हणून या ठिकाणी गण घेते हर्ष भरी तू घरीसी दुःख हारून सुख देसी तू विनायका हे सुखदायका हे पूजती तुला गणांच्या नायका साऱ्या मनामध्ये ठसला साऱ्या मनामध्ये ठसला मंदिरी अंतरी माझा गण बसलाय माझा गण बसलाय 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 वर्षाने घराला सुखी ठेवी संसाराला या चराचरा तो माझ्या या मुला गौरीचा गणा आळवी तुम्ही मुला अम्मा असे खासना भेटीची आसना तू बाप्पा किती गोड तुझी सुखाची जोड करत करुणीचा शिवला मंदिरी अंतरी माझा गण बसलाय माझा गण बसलाय 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 या ठिकाणी समित पवार विनोद जोहिने यांच्याकडून या गाण्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं मी त्यांचं सदस्य आहे ना. भाई म्हणतात गडा बघून येते ती गवळण नाही की नाही. हो बाई हे वळणच वेगळं असतं हा. आणि म्हणते खर्च व्हायची का पुढचं काय काय बोलते काय बसलेला लाल लज्जा काय शिकलं माहिती नाही. मला खरं तुम्हाला सांगतो का आमचे स्नेहबंध फार वेगळे कारण का हे मुली समान मी मानतो पण त्यामध्ये सामना करताना मला कितीचं तत्वज्ञान येतं. समोर कुठला भाव असला तरी सोडायचा नाही. लढा शत्रू आहे म्हटलं लढलं पाहिजे आणि म्हणून हा लढण्याचा सामना आहे की नाही. शाब्दिक वार आहे आम्हाला असं म्हणता येत नाही पण शाब्दिक असे काय वार करणं नाही. खर्च व्हायचं का बोलतो तुला सांगतो दिवाळीतली फटाकडी गेली अगं
माझ्याकडे बघ ॲटम बॉम्ब आहे, जेवत काय नसू दे, सुकलीसारखा सुकलीला असू दे, असं बार भरलेलं आहे बाई. असं आता बघ कसा धूर काढतो तो. आणि म्हणून बाईनी गवळण गायली. काय म्हणे, काय होतं, मोठ्या का तुट्या काय ते काय ते, हा लव खराब वाटतंय ग असं म्हातारपणात. बाई लव आहे ना, मातीत मला जायपर्यंत माणूस लव करतो आहे की नाही. हा वाघ मग मी मागच्याही बारी सांगतो, वाघ म्हातारा झाला म्हणून काही गवत खात नाही. हा त्याला पण मन आहे बाई. हा असं ते. हा आणि गवळण गायली बाईनं. काय म्हणते, हा लवकर वाटतंय ग. हा सांगू का तुला काय आहे माझ्या मनात. आणि बाय तुला सांगतो, पुराणामध्ये हा तुझा मोठ्यानी दुट्या हा खेळ नव्हता. नीट लक्षात घ्या. चेंडू फळी हा कृष्ण खेळत नव्हता. नवोदित कवीने या ठिकाणी लावलेला त्या उपमा आहे. नीट लक्षात ठेव. जर कृष्णानं चेंडू फळी खेळली असते ना तर आज भारताचा गेम आहे ना, म्हणतात ना आपला हॉकी आहे की नाही, तो क्रिकेट झाला असता बाई. हा आणि म्हणून पुराणात चेंडू फळी कृष्णानं खेळली नाही. दुसरी गोष्ट, मुठ्यानी दुट्या कुठनं काढलास मला काय माहित नाही. दुट्यानी मुठ्या. हा त्या काळात हमामा होता, हुतूतो होता, लगोरी होती, लपंडा होता. हे खेळ श्री हरीने खेळलेले बाय. हा काय आपलं तुला घ्यायचं तर घे, तू म्हटलीस म्हणून आता तुला कार्ड देतो आहे की नाही. हा आता नदी किनारी खेळ मांडला दुट्यार, पूर बघतात वाकून मारतय मुठ्यार. आता मी बाय गातो ते पुराणात गातो, शाब्दिक खेळ करून गातो. मला अर्ध मजेशीर अर्धा असं म्हणतो ना डायरेक्ट वार असं काय काय करत करत जायचंय. आणि म्हणून या ठिकाणी घेतोय गवळण, त्यांची कार्ड घेतो नंतर आणि मजेशीर गवळण देईन. हा हा लावून गुरा मी खेळत बसलो, तू म्हणतेस म्हणून ना मोठ्या मी म्हणते म्हणून, नाही तर मी अशा चुकीच्या कार्ड कधी देत नाही. पण आता न दिले तर तुमचा काहीतरी गैरसमज व्हायचा आहे की नाही. हे लावून गुरा मी खेळत बसलो मोठ्या ग, हाती धरून सोट्या ग. आहे की नाही. ह्या सगळ्या गायी आहेत ना, त्या अख्ख्या गोट्यात घालीन. बरोबर ना, माझं काय चुकी झालंय ना. हा अख्ख्याच्या गायी आहेत ना, लय मला त्रास दिला नाही. अख्ख्या गायी ना तिकडं ह्याच्यात घालीन, गोट्यात. आहे की नाही. बघा कसं ते लावून गुरा मी खेळत बसतो मोठ्या ग, हाती धरून सोट्या ग, अख्ख्या घालीन गोट्या. काय ना मी आता तरी सोडून नॉर्मल दिली का. मला ना तुझ्याबरोबर बारी करताना मला लय संभ्रम पडतो. असं वाटतं कुठं कुठं जीव देवा असं मला पण संभ्रम होतो. असू दे. आता गवळण ती ही मजेशीर या ठिकाणी घेते. ऐका कसं असतं बघा. या ठिकाणी पहिली बारी 8:40 ते 9:30 15 मिनिटं माझ्याजवळ आहे. ओके ठीक आहे. मी नॉनस्टॉप या ठिकाणी घेतो बघा. हा या ठिकाणी विषय असा होता की एक गवळण या ठिकाणी यशोदेकडे तक्रार घेऊन आली. अगं तुझ्या कानांना ना आता भाट फोडला. अगं यशोदा म्हणते अगं नीट तपासून बघ. हा तुझ्या नवऱ्यानं फोडला का दुसऱ्या कुठे शेजाऱ्यानं फोडला. हा तू सांगशील काय कुणी फोडला तो. सांगशील सांगशील कुणी फोडला तो. सांगशील एवढाच विषय माझा. सांगशील है ना. ऐका हौस मनाची हा वाट फोडला म्हणते कशी तू. कोणी नसे हा तुझ्या खात्री करून ये आधी तुझी तू. उगाच का आपण जुजा. आता ऐक. सांगशील कोणी फोडला तुझा ग पोरी. सांगशील कोणी फोडला तुझा. आहे की नाही. शब्दाची गंमत आहे. मी काय चुकीचं म्हटलं काय. चुकीचं म्हटलं काय नाही ना. सांगशील कोणी फोडला तुझा ग पोरी. सांगशील कोणी फोडला तुझा. सांगशील कोणी फोडला तुझा ग पोरी. सांग कोणी फोडला तुझा. सांगशील कोणी फोडला तुझा ग पोरी. सांग कोणी फोडला तुझा.
माझ्याकडे वेळ कमी आहे. निवेदक दादांनी या ठिकाणी मला सांगितले आणि म्हणून तुमच्यासाठी म्हणतात ना, मी प्रत्येक कार्यक्रमात सांगतो बाईचा मुकडा आणि गाण्याचा मुकडा याच्या सौंदर्य असतं, समजून घ्या. कसं म्हणतो ते बघा. आपण म्हणतो ना वाईला म्हणजे वेगळं ना, तसं ती गवळण म्हणते हा दह्या दुधाचा माल. ते पोरं त्याला सांगतायत, जी सवंगड आहे स्त्री आली ते गवळींना म्हणतायत, अगं तुझा हा दह्या दुधाचा माल तू कुणाला देते? तुझा वायला कुणाला देते? है की नाही? तुझं वायला कुणाला देते? तुझा वेगवेगळा कुणाला देते? बरोबर ना? चुकीचं काय नाही ना? तुझं वायला कुणाला देते? हा वायला तो वायला, आहे की नाही? आपल्याकडे आता बाटल्या भरतात, आहे की नाही? चुकीचं आहे काय? मी शब्द काही चुकीचं मारत नाही आणि त्यामुळे मी बोलायला घाबरत नाही. फक्त तुम्ही शब्दाचा अर्थ समजलेत तर म्हणतात ना तुम्हाला सगळं स्टोरी कळेल. फक्त जे ऐकायला जातात त्याच्या तरुणांनी मजा करा, एवढंच माझं म्हणणं. बाकी विनोद म्हणून या ठिकाणी घेते बघा. हे रडू नको हे रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. बघा कसं घेते. दह्या दुधाचा हमाल तू कुणाला देते? है ना? बघता ही पोर सारी पोर तू कसे भागविते? सांग कुणाला तुझं नि माझं, नाही का? तुझं वायला कुणाला देते? तुझा वेगळा कुणाला देते? शब्दाचा अर्थ बरोबर आहे ना? म्हणू आता ऐका काय आहे. हा मागता ही सारी पोर, तिकडं झालेली गाणी इकडं होणार नाही, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला माकड को म्हणतात, तुम्हाला नवीनच ऐकायला मिळतील. हा मागता ही सारी पोर तू कसे भागविते? सांग कुणाला तू जवायला देते? सांग कुणाला